बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला आणि त्यागाला अभिवादन. धम्मपदाच्या गाथा नंबर 205ला सुरुवात करूया. धम्मपदाची 205वी गाथासुद्धा महत्त्वपूर्ण आहे. ही धम्मपदाची 205 नंबरची गाथा आपल्याला शिकवते की धम्मप्रीती रस पिऊन मनुष्य निष्पाप होतो. कोणता रस पिऊन? धम्मप्रीतीचा रस पिऊन मनुष्य निष्पाप होतो अशी शिकवण देणारी धम्मपदाची 205 नंबरची गाथा आपण पाहणार आहोत. ही गाथा अशी आहे. पविवेक रस पित्वा रसं उपसमसच निदरो होती निपापो धम्मपीतिरस पिबं. पहा, याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की एकांतवास तथा शांतीचा रस पिऊन मनुष्य निर्भय होतो. निर्भय केव्हा होतो? एकांतवास आणि शांतीचा रस पिऊन मनुष्य निर्भय होतो आणि धम्मप्रीती रस पिऊन मनुष्य निष्पाप होतो. कोणता रस पिऊन? धम्मप्रीतीचा रस पिऊन मनुष्य निष्पाप होतो. जगामध्ये अनेक सारे रस आहेत. रस म्हणजे स्वाद. वेगवेगळ्या पदार्थाचा वेगवेगळा स्वाद आहे. आपण यापूर्वी पाहिलं की भोजनभट्ट असणारा प्रसेनजित राजा हा भोजनप्रिय होता. तर माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे स्वाद चाखायला आवडतात. म्हणूनच तर एकाच धान्याचे वेगवेगळे पदार्थ माणूस तयार करून खातो. म्हणजे गव्हाची नुसती पोळीच नाही तर पुरी खातो. त्याचे ज्याला पातळ रोट्या आणि मांडे म्हणतात ते करून खातो, पुरी खातो. हातावरच्या तव्यावरच्या पातळ रोट्या करून खातो, पुरणपोळ्या करून खातो. हे सगळं कशासाठी? रस म्हणजे स्वादासाठी, वेगळ्या अशा टेस्टसाठी. पण आजचा आपला असा विषय आहे की धम्मप्रीती रस पिऊन मनुष्य निष्पाप होतो. आणि धम्मपदाचीच एक याच्या व्यतिरिक्त अशी एक वेगळी गाथा आहे धम्मरसाविषयी. ते म्हणते की सब्ब रसं धम्मरसं जिनाती. ऐकलेलं आहे आपण हे बऱ्याच वेळा काही वक्त्यांच्या तोंडून की जसं की आता प्रीतम दामोदर यांनी सांगितलं आहे की दान केलं पाहिजे, आहे की नाही. तर वक्ते जेव्हा येतात सांगत असतात दानाचं महत्त्व, तर त्यामध्ये ते आवर्जून सांगत असतात की सब्ब दानं धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये कोणतं दान श्रेष्ठ आहे? धम्मदान श्रेष्ठ आहे. धम्मदान म्हणजे जो व्यक्ती धम्म सांगतो शिकवतो ते. सब्ब दानं धम्मदानं जिनाती. जिनाती म्हणजे जीवनात. सब्ब दानं धम्मदानं जिनाती आणि सब्ब रसं धम्मरसं जिनाती. सब्ब रसं धम्मरसं जिनाती.
सब्ब रतिं धम्मरती जिनाते तन खय्यो सब्ब दुःख जिनाते. तर तृष्णेचा क्षय होऊन सर्व दुःखाचा नाश करण्याचा हा मार्ग आहे. या मार्गाने तृष्णेचा क्षय होऊन, तृष्णा नष्ट होऊन सर्व दुःख नष्ट करण्याचा हा मार्ग आहे. अशी ही पाली एक गाथा आहे. धम्मरसावरून ती आठवली. तर इथे सांगितलेलं आहे की धम्मप्रीतीचा रस पिऊन, धम्मप्रीतीचा रस, जसं भांग पिऊन माणूस त्या नशेमध्ये डोलतो, त्या नशेमध्ये खुशीत राहतो, तर धम्मप्रीतीचा रस पिऊन मनुष्य निष्पाप होतो. कसा धम्मप्रीतीचा रस कोणी पिलेला आहे याचं एक उत्तम उदाहरण आजच्या या भागामध्ये आलेलं आहे की धम्मप्रीतीचा रस चाकणारे लोकांना अन्य कोणताही स्वाद मग त्यांना या धम्मरसापेक्षा श्रेष्ठ वाटत नाही. सर्व रसामध्ये धम्मरस त्यांना श्रेष्ठ वाटतो. पाहूया की हा धम्मप्रीतीचा रस चाकणारा कोण आहे? का तथागतांनी असा उपदेश दिला? कुठे दिला बघूया. एके दिवशी वैशाली येथे विहरत असताना तिस्स नावाच्या भिक्षूला उद्देशून तथागतांनी ही गाथा म्हटली. वैशाली नगरीमध्ये तथागत भगवान बुद्ध असताना भिक्षूंना उद्देशून तथागतांनी ही गाथा म्हटली. भगवान म्हणतात, भिक्षूंनो सावधान, आजपासून 4 महिन्यांनी मी परिनिवृत्त होईन, असं तथागत भिक्षूंना सांगतात. माझी परिनिवृत्त होण्याची वेळ अगदी समीप आलेली आहे, जवळ आलेली आहे. तुमचा निरोप घेण्याचा क्षण जवळ येत आहे. म्हणून जे करण्यास योग्य आहे ते करा. म्हणजे तुमचा शास्ता आता 4 वर्षानंतर तुमच्यासोबत असणार नाही, 4 महिन्यानंतर तुमच्यासोबत असणार नाही. आणि म्हणून तुम्हाला आता जे योग्य आहे ते तुम्ही केलं पाहिजे. उशीर लावू नका, असं बुद्ध म्हणतात. उशीर लावू नका. ही गोष्ट ऐकून भिक्खू संघामध्ये मोठं भय पसरलं. ते स्वाभाविक होते. भिक्खू संघ महाविषादात बुडून गेला. म्हणजे आता काय करावं, अशा या विचारचक्रामध्ये भिक्षू संघ बुडून गेला. जसे अचानक अमावस्या आली. अमावस्या आली की काय होते? अंधार पडते. तसं अचानक तथागतांचे हे शब्द ऐकून भिक्खू संघाच्या डोक्यामध्ये जणू काही अचानक अमावस्या आली, अचानक अंधार पडला. भिक्खू काही रडू लागले, छाती बडवू लागले. भिक्षूंचा जमाव एकत्र व्हायला लागला. जथ्थेच्या जथ्थे भिक्खू एकत्र व्हायला लागले. आता काय होणार, कसं होणार, आता काय करायचं, असं सगळ्या भिक्षू संघामध्ये वातावरण तयार झालं की आता काय करायचं आपण. परंतु त्यांच्यात एक भिक्षू, ज्याचं नाव आहे तिस्स स्थवीर, ना रडले, ना कोणाशी काही बोलले, ना त्यांनी काही विचार केला. शास्त्राचार त्यांनी काय विचार केला? तर त्यांनी विचार केला की शास्ता 4 महिन्यानंतर परिनिवृत्त होतील आणि मी अजून अवितराग आहे. काय आहे? अवितराग. याच्यापूर्वी आपण पाहिलेलं होतं एका धम्मपदाच्या गाथेमध्ये
की वितराग पुरुषाला दिलेलं दान हे श्रेष्ठ असते. जो वितराग असतो म्हणजे ज्याच्यामधली आग नष्ट झालेली आहे, तृष्णा नष्ट झालेली आहे, आसक्ती नष्ट झालेली आहे, अशा वितराग पुरुषाला दिलेलं दान हे श्रेष्ठ असते. ही गाथा आपण यापूर्वी कधीतरी पाहिलेली आहे. तर हा भिक्षू मनामध्ये विचार करतो की शास्ता आपल्यामधून आता काही कालावधीनंतर जाणार आहे आणि मी अजून कसा आहे, मी अजूनही अवितराग आहे. म्हणजे मी अजूनही वितराग झालो नाही, अवितराग आहे. राग लोभांपासून विमुक्त नाही. म्हणून शास्ता असेपर्यंत मी काय झालो पाहिजे, वितराग झालो पाहिजे. म्हणजे राग लोभ आणि मोहापासून दूर झालो पाहिजे, तृष्णेपासून दूर झालो पाहिजे. अर्थात तथागत आपल्यामधून निघून जाण्याच्या पूर्वी मी अर्हत झालो पाहिजे, असा तो विचार करतो. असा विचार करून त्या तिस्स नावाच्या स्थविराने काय केलं, त्याने मौन केलं. मौन हे फार महत्त्वाचं आहे. ते सर्व शक्ती ध्यानात ओतू लागले. पहा काय वाक्य आहे, ते जे तिस्स स्थविर आहे ते सर्व शक्ती ध्यानात ओतू लागले. आता तुम्ही म्हणाल की ते मौन झाले आणि मौन करण्यासाठी काय शक्ती लागते का, शक्ती तर बोलण्याला लागते. परंतु सज्जन हो, मौन होण्याला सुद्धा शक्ती लागते. कसलीही परिस्थिती समोर असेल तरी व्यर्थ बळबळ न करणे याला सुद्धा शक्ती लागते. ते सर्व शक्ती ध्यानात ओतू लागले. त्यांना अचानक गप्प झालेले पाहून भिक्षू त्यांना विचारत, ते अचानक गप्प झाले. भिक्षू त्यांना विचारायला लागले मग की आऊस म्हणजे आयुष्यमान, आऊस आपणास हे काय झाले, काय भगवंताच्या महापरिनिर्वाणाच्या वार्तेने तुम्हाला एवढा धक्का बसला का की आपण बिलकुल बोलणं बंद करून टाकलं आणि एकांतात राहायला लागले, की आपली वाचा बंद झाली, आपण रडत का नाही, बोलत का नाही. भिक्षूंना भीती वाटत होती की तिस्स स्थविर पागल तर झाला नाही ना. ऐकून बोलत नाही, रडत नाही, काही प्रतिक्रिया देत नाही. कोणी कितीही आपल्या भावना व्यक्त करत असला तरी हा बोलत नाही, रडत नाही, काहीच नाही, एकांतात राहतो. आघात एवढा मोठा होता की स्थविर पागल पण होऊ शकत होते. ज्यांच्या चरणी सारा जीवन चरणी ज्यांच्या समर्पित केलेलं असेल आणि त्यांची जाण्याची घडी आली असेल, त्यांच्या जीवनाच्या सर्व आशा आकांक्षाचे स्वप्न पाहिले असतील, त्यांचा निरोप घेण्याचा क्षण जर जवळ येत असेल तर कोण मनुष्य वेडा होणार नाही. ते स्वाभाविक होते. परंतु तिस्स ज्यांनी मौन केलं होतं, जे मौन झाले ते मौनच झाले, जे मौन झाले ते मौनच झाले असं वाक्य आहे इथं. म्हणजे ज्यांनी मौन केलं वाचेचं, त्याने नुसतं वाचेचं मौन नाही केलं तर ते मौनच झाले. मौन झाले म्हणजे मुनी झाले. आपण यापूर्वी हा सुद्धा शब्द पाहिला होता. मुनी म्हणजे ज्याने मौन साधलं आहे. मौन म्हणजे ज्याने केवळ वाचेचं मौन साधलं तो मुनी नाही. ज्याने सर्व आपले 6 इंद्रिय यावर संयम प्राप्त केला आणि याचं मौन साध्य केलं, तो खऱ्या अर्थाने मुनी आहे. त्याने खऱ्या अर्थाने मौन साध्य केलं. तर परंतु तिस्स जे मौन झाले ते मौनच. ते कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देत नव्हते, रिॲक्शनच नाही. सर्वत्र नीरव शांतता पसरत होती.
शेवटी ही गोष्ट भगवंताच्या कानी पडली. आपण पाहत आहोत धम्मपदामध्ये असं काही झालं की शेवटी ती भगवंताच्या कानावर जाते आणि भगवंत त्याचं निरसन करतात. प्रत्यक्ष स्वतः विचारतात की का रे बाबा हे असं का, असं हे माझ्या कानावर आलं, हे बरोबर आहे का? आणि असेल तर मग त्यावर तथागत भगवान बुद्ध आपला उपदेश देतात. तर मग आजही याही गाथेमध्ये किती नंबरची गाथा आहे याची? 205. तर या 205 या गाथेमध्ये सुद्धा तथागतांच्या कानावर या भंते तीस यांची ही गोष्ट पडली आणि तेव्हा प्रत्येकजण आश्चर्याने थक्क झालेला होता की 30 स्थविरांना झालं तरी काय, की अचानक त्यांनी स्वतःला बंद करून टाकलं. जसे कासव आपल्या कवचाच्या खाली ओढून घेतो. हे वेडेपणाचं लक्षण तर नाही ना? आघात एवढा खोल तर नाही ना की ज्यामुळे त्याची स्मृती खंडून गेली, वाणी बंद झाली? तेव्हा भगवंताच्या कानावर ही वार्ता गेल्यानंतर भगवंतांनी काय केलं? त्याला बोलावून घेतलं आपल्याकडे आणि त्याला विचारले की हे खरं आहे का? तेव्हा 30 भिक्षूंनी सर्व हकीकत सांगितली आणि भगवंतांना आशीर्वाद मागितला. 30 स्थविरांनी सर्व हकीकत सांगितली. होय भगवान, हे खरं आहे, मी एकटा राहतो, काही प्रतिक्रिया देत नाही, रडत नाही, काही नाही, पण मी एकटा राहतो. आणि एवढं बोलल्यानंतर त्याने भगवंताला आशीर्वाद मागितला की माझे ध्येय, माझा संकल्प पूर्ण हो, यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. आपल्या जाण्याच्या अगोदर 30 स्थवीर निरोप घेऊ इच्छितो. आपल्या जाण्याच्या अगोदर म्हणजे तथागतांच्या महापरिनिर्वाणाच्या अगोदर 30 स्थवीर काय घेऊ इच्छितो? निरोप. निरोप घेऊ इच्छितो म्हणजे काय? निरोप घेऊ इच्छितो म्हणजे काय? मृत्यू नाही, तर तो निरोप घेऊ इच्छितो, तो निरोप देऊ इच्छितो. कोणाला निरोप देऊ इच्छितो? तो निरोप देऊ इच्छितो त्यातील रागाला, तृष्णेला, मोहाला, सगळ्या तृष्णेला तो निरोप देऊ इच्छितो तथागतांच्या जाण्याच्या अगोदर. स्थवीर नावाचा जो अहंकार आहे, हा अहंकार गळावा हीच इच्छा आहे. आपले संपूर्ण प्राण मी ह्यात ओतू इच्छितो. आपण मला आशीर्वाद द्यावा. आता मी न बोलणार, न हलणार, न डोलणार, कारण सर्व शक्ती हे 4 महिने फक्त ध्यानातच लावण्याची इच्छा आहे की भगवान बुद्धांच्या हयातीमध्ये मी निर्वाणाचा साक्षात्कार करेल, असा त्या 30 भिक्षूने संकल्प केला की आता 4 महिन्यापेक्षा भगवान नाहीत आणि भगवंत हयात असताना मी हा एक इतिहास घडेल की भगवंताच्या वेळेला कोण कोण अर्हत होते, त्यामध्ये मी असणार नाही. तर हे असं चालणार नाही. मी सुद्धा आजपासून माझा संपूर्ण वेळ केवळ आणि केवळ ध्यानामध्ये घालवेल आणि हा ध्यानामध्ये वेळ घालून मी तथागतांच्या हयातीमध्येच मी निर्वाणाचा साक्षात्कार करेल, असा त्याचा संकल्प होता. असा त्याने संकल्प केला होता. आणि म्हणून तो काय म्हणतो? माझ्याजवळ आता जास्त वेळ उरलेला नाही. आपण जे सांगितले होते भिक्षूंनो, आपण जे सांगितले होते भिक्षूंना, तथागतांनी काय सांगितलं होतं? भिक्षूंनो सावधान, जे करण्यास योग्य आहे ते करा. जे करण्यास योग्य आहे ते करा. आता काय काय करण्यास योग्य आहे? जो सदाचार सांगितलेला आहे हे सगळं आपण पाहतो. सब्ब पापस अकरणम, पाप कर्म अकरणीय आहे. मग कुशलस्स उपसंपदा, कुशल कर्म करण्यासारखे आहेत. करणीय मेत्त सुत्तामध्ये सांगितलेलं आहे
की काय करण्यासारखं आहे. काय करण्यासारखं आहे तर जगामध्ये सदा सर्वदा केवळ आणि केवळ मैत्री करण्यासारखी आहे. सगळ्या जगावर, सर्व जगावर, सर्व प्राणीमात्रांवर केवळ मैत्री करण्यासारखं आहे. तर आणि मला जे योग्य वाटेल तेच मी करीत आहे. हे 4 महिने जीवनाच्या क्रांतीसाठी लावायचे मी ठरवले आहे. या 4 महिन्यामध्ये मी जीवनात क्रांती करणार आहे. असे होऊ नये की नंतर मला पस्तावण्याची पाळी येईल. आजपासून पूर्णपणे योगदान अर्हत पदासाठी देण्याचे मी ठरवले आहे. बुद्धांनी 30 स्थविरांना आशीर्वाद दिला आणि अन्य भिक्षूंना उद्देशून तथागत म्हणाले, भिक्षूंनो, पहा काय म्हणतात भगवान, भिक्षूंनो, जो माझ्यावर प्रेम करतो तो या स्थविर 30प्रमाणे व्हायला हवा. ज्याचं खरं माझ्यावर प्रेम आहे तो या स्थविर 30प्रमाणे व्हायला हवा. हीच तर ती गोष्ट आहे जी करण्यायोग्य आहे. पहा, म्हणजे तथागताचा एक शब्द त्याने कसा पकडला. तथागतांनी एक शब्द सांगितला की भिक्षूंनो सावधान, आणि पुढचं एकच वाक्य आहे तथागताचं की भिक्षूंनो जे करण्यासारखं आहे, जे करण्यास योग्य आहे ते करा. मग काय योग्य आहे हे आपण आता ठरवलं पाहिजे, कारण संपूर्ण हयात तथागतांनी उपदेश देत राहिलेले आहेत. योग्य काय अयोग्य काय हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता या वेळेमध्ये तथागत काय विस्ताराने धम्म सांगणार आहेत का? यावेळेस तथागत संक्षिप्तपणे, म्हणजे थोड्याशा कालावधीमध्ये, कमी वेळात, कमी शब्दामध्ये, ज्याला संक्षिप्त आपण म्हणतो, शॉर्टकट आपण म्हणतो, ब्रीफ ज्याला म्हणता येईल, असं थोडक्यामध्ये तथागतांनी उपदेश केला की भिक्षूंनो सावधान, जे करण्यास योग्य आहे ते करा. तर असे तथागत म्हणतात की असे मी म्हटले होते, रडण्याने शोक करण्याने काय होईल. मी सांगितलं होतं की जे करण्यास योग्य आहे ते करा. मग काय रडायला सांगितलं का, शोक करण्यास सांगितलं का, विलाप करण्यास सांगितलं का? ह्या रडण्यातच तुम्ही अनेक जन्म घालवले. काय म्हणतात बुद्ध, या रडण्यातच तुम्ही अनेक जन्म घालवले. कधी कशासाठी रडले तर कधी कशासाठी रडले. लहानपणी खेळण्यासाठी रडले, तर मोठ्यापणी तुमचं खेळणं वेगळं होतं, पण होतं खेळणंच. चर्चा करण्याने, जमाव एकत्र येऊन विचार करीत बसल्याने काय साध्य होईल. चर्चा करण्याने आणि जमाव एकत्र आल्याने काय साध्य होईल. सत्यनारायण गोयंका गुरुजीसुद्धा त्यांच्या दोह्यामध्ये म्हणतात, चर्चा ही चर्चा करे, धारण करे न कोय. म्हणजे चर्चा करा आणि धारण करण्याचा पत्ताच नाही. काय अर्थ आहे. चर्चा करण्याने, जमाव एकत्र येऊन विचार करीत बसण्याने काय साध्य होईल. विषाद करण्याने काय होईल. काय तुम्ही मला थांबवू शकाल. तुम्ही मला थांबवू शकाल का. माझे जाणे तर आता निश्चित झाले आहे. रडून तुम्ही हा क्षण पण गमावून बसलात आणि हे अश्रू तुमच्या काही कामी येणार नाही. 30 स्थविरांनी योग्य असेच केले. त्यांनी मौनाची नाव बनवली. पहा, त्यांनी मौनाची नाव बनवली. नाव म्हणजे जे नदीच्या पार घेऊन जाते आपल्याला, या काठाचं त्या काठावर घेऊन जाते. तर या 30 स्थविरांनी मौनाची नाव बनवली. म्हणजे ते मौन झाले.
हे मौन त्यांना या तीराचं त्या तीरावर घेऊन जाणार आहे. म्हणजे हा तीर आहे भवचक्राचा आणि पलीकडचा तीर आहे भवचक्र दूर करण्याचा, अर्हत पदाचा. आणि ह्या मौनाच्या नावाने तो पार जाण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून तर साधूंना मुनी म्हटले आहे. साधूंना काय म्हटलेले आहे? मुनी. मुनी या शब्दाचा अर्थ आहे ज्याने मौनाची नौका बनवली. तीच स्थवीर आज खरे मुनी झालेले आहे. गंधमाला आदींनी पूजा करणारे माझी पूजा करीत नाही. पहा आता, जे माझी गंधमाला आदींनी पूजा करतात ते माझी पूजा करीत नाहीत. ती वास्तविक माझी पूजा नाही. ती वास्तविक माझी पूजा नाही. तर जो ध्यानाचे फूल माझ्या चरणावर टाकतो, पहा आपण फूल वाहतो ना, तर बुद्ध काय म्हणतात की गंधमाला आदींनी पूजा करणारे माझी पूजा करीत नाही. ती वास्तविक माझी पूजा नाही. जो ध्यानाचे फूल माझ्या चरणावर टाकतो तोच माझी खरी पूजा करतो. कोणतं फूल? कोणतं फूल? ध्यानाचं फूल. हे कोणत्या बगीच्यात येते बत्तीचे ध्यानाचं फूल? आम्ही जाऊन तोडून आणायला तयार आहोत. आणि नसेल कोणत्या बगीच्यात तर आम्हाला सांगा कोणत्या मार्केटला येते. तर काय म्हणतात बुद्ध? जो ध्यानाचे फूल माझ्या चरणावर टाकतो तोच माझी खरी पूजा करतो असे बुद्ध म्हणाले. धम्मानुसार आचरण करणाराच माझी खरी पूजा करतो. कोण माझी पूजा करतो? जो धम्मानुसार आचरण करतो तो खऱ्या अर्थाने माझी पूजा करतो. आम्ही जी पूजा करतो, वन्न गंध गुणोपेतम एतम कुसुम संतती. वन्न म्हणजे वर्णाने गंधाने युक्त, कुसुम म्हणजे पुष्प. हे पुष्प टाकून आपण बुद्धाची पूजा करतो. पण बुद्धाला कोणती पूजा पाहिजे? कोणत्या पूजेने बुद्ध प्रसन्न होतील? धम्मानुसार आचरण करणारा माझी खरी पूजा करतो. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी. मी बुद्धाची पूजा करतो. कशी? इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया. मी धम्माचं आचरण करून, तेही धम्मानुधम्म. धम्म म्हणजे नियम, विनय. मग अनुधम्म, अनु म्हणजे लहानात लहान. लहानात लहान नियमांचं पालन करीत करीत, लहानात लहान नियमांना जीवनात उतरवून, लहानात लहान सदाचारी तत्वाला आचरण करून मी बुद्धाची पूजा करतो. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी, धम्मं पूजेमी, संघं पूजेमी. ही पूजा बुद्धाला अपेक्षित आहे. ध्यानच माझ्यासाठी खरी प्रेमाची कसोटी आहे. रडू नका, ध्यान करा. रडू नका, ध्यान करा असे बुद्ध म्हणाले. आणि त्यावेळी भगवंतांनी ही गाथा उच्चारली की पविवेकं रसं पीत्वा रसं उपशमसच निदरो होति निपापो धम्मपीति रसं पिबं. एकांताचा रस पिऊन तथा शांतीचा रस पिऊन मनुष्य निर्भय होतो आणि धम्म प्रेम रस पिऊन निष्पाप होतो. देशनेच्या शेवटी तीच स्थवी त्याच वेळेला काय झालं असेल? अर्हत झाले. कारण त्यांनी अर्हताचा संकल्प केला होता आणि त्यांनी ध्यान केलं. आणि त्यावेळेला जर तथागतांची देशना जर त्याला झाली तर काय झालं? शेवटी देशनेच्या शेवटी
तीर्थस्थवीर अर्हत्वाला प्राप्त झाले व उपस्थित विशिष्ट साधकांसाठी ही धम्मदेशना सार्थक अशी ठरली. तर अशा पद्धतीने ही गाथा आणि कथा संपली. त्याचं स्पष्टीकरण मात्र बाकी आहे.